नमस्कार, मी पूजा. वास्तू रविराज वास्तुसंस्कृती या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण वास्तुशास्त्राविषयीचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. भारतातील सर्वात मोठ्या मार्गदर्शन आणि प्रशिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर रविराज अहिरराव यांच्याकडून. गेल्या भागात आपण शैक्षणिक प्रगती या विषयावरचं मार्गदर्शन जाणून घेतलं. या भागात आपण सुखी वैवाहिक जीवन आणि त्यातील नेमक्या अडचणी काय आहेत आणि या सगळ्यावर आपण वास्तुशास्त्राच्या माध्यमातून कशी काय मात करू शकतो याबद्दलचं मार्गदर्शन जाणून घेणार आहोत. सर, सगळ्यात आधी आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. आजचा आपला खूप महत्त्वाचा विषय आहे सुखी वैवाहिक जीवन आणि त्यातील नेमक्या अडचणी. तर सगळ्यात पहिला प्रश्न असा की सुखी वैवाहिक जीवन जगण्यासाठी वादविवादाचं प्रमाण कमी होणं खूप आवश्यक असतं. मग हे वादविवादाचं प्रमाण कमी होण्यासाठी वास्तुशास्त्र कितपत आपल्याला मदत करू शकतं? घरामध्ये शांतता नांदणं किंवा घरातल्या सदस्यांमध्ये सुसंवाद असणं हे बेसिकली मी असं म्हणेन की कुठल्याही सुखी वैवाहिक जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि घरातला सुसंवाद किंवा विसंवाद या विषयावर किंवा या गोष्टीवर वास्तुशास्त्राचा प्रचंड प्रभाव आहे. आता वादविवाद कुठे आणि कुठल्या पद्धतीने आणि कोणत्या पद्धतीने होत असतात, तर याचा जर विचार केला तर साधारणपणे 3 प्रकार आपल्याला ढोबळमानाने जाणवतात. एक म्हणजे 2 पिढ्यांमधला संघर्ष, म्हणजे एकीकडे सासू सासरे आणि दुसरीकडे मुलगा आणि सून, हा एक सेगमेंट. तर दुसरीकडे बेसिकली पती पत्नीमधल्याच मतभिन्नता, वादविवाद, भांडणं, हा दुसरा सेगमेंट. तर तिसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की एक्सटर्नल फॅक्टर्स, म्हणजे मग त्याच्यामध्ये मुलांचं वागणं, मुलांची शैक्षणिक प्रगती हा एक भाग येतो. तर कधी कधी म्हणजे तुमचे नातेवाईक, माझे नातेवाईक, अशा प्रकारच्या गोष्टी या वादविवाद घडवून आणण्यास कारणीभूत ठरतात. म्हणजे सगळीकडे वादविवादाचे प्रकार वेगळे आहेत, पण वादविवाद हा होतोच. आता हा वादविवाद कशामुळे होतो, तर वास्तूमधले काही महत्त्वाचे घटक, म्हणजे उदाहरणार्थ मी असं म्हणेन की ते पती पत्नी कोणत्या दिशेतल्या बेडरूममध्ये झोपतात यावरून त्यांच्यातलं वादविवादाचं प्रमाण कसं असेल किंवा त्याची तीव्रता कशी असेल हे निश्चित ठरतं. त्यामुळे वादविवाद, अशांतता आणि वास्तुशास्त्र याचा घनिष्ठ संबंध आहे, हे एवढं नक्की सांगू शकतो. नक्कीच नक्कीच. जसं तुम्ही म्हणता की सुसंवादाचा अभाव हा सुद्धा एक हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असू शकतं त्या पती पत्नीमधल्या वादाचं. तर खरंच सुसंवादाचा अभाव हे पती पत्नीतल्या वादविवादाचं मुख्य कारण असू शकतं आणि त्याला आपण वास्तुशास्त्राच्या मदतीने किंवा वास्तुशास्त्राप्रमाणे आपलं सगळं सुधारून ते कसं काय आपण कमी करू शकतो, याबद्दल काय? पहिली गोष्ट कशी आहे माहिती आहे का, की साधारणपणे आपण ढोबळमानाने आता वास्तुशास्त्रामध्ये कसं आहे की जरा हा भाग थोडासा म्हणजे ऑफ द ट्रॅक होईल. मी असं म्हणेन की सर्वसाधारणपणे कसं असतं, आपण एक घर, एक एंटिटी किंवा एक असं घटक मानतो. आम्ही जेव्हा वास्तुशास्त्रानुसार त्याचा अभ्यास करतो तर त्याला पहिल्यांदा आम्ही 4 भागांमध्ये त्याचं विभाजन करतो. ईशान्य भाग, आग्नेय भाग, नैऋत्य भाग आणि वायव्य भाग, आणि 5वा भाग आम्ही त्याला ब्रह्मतत्व भाग म्हणतो. हे 5 भाग झाले. पण अगदी जर आम्ही जेव्हा मायक्रो अनालिसिस लेवलवर जातो तर याच घराचे आम्ही एकूण 81 भाग करतो आणि त्याही पलीकडे जाऊन त्यातल्या सुद्धा 32 महत्त्वाच्या भागांचा आम्ही अभ्यास करतो. आणि त्या अनुषंगाने बेसिकली हे पती पत्नी कोणत्या भागात झोपतात आणि त्यानुसार त्यांच्यातलं वादविवाद किंवा त्यांच्यातले संबंध हे कसे असतील, अगदी सर्वसामान्य माणसाला समजेल या दृष्टिकोनातून सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की जर पती पत्नी म्हणजे त्यांचा मास्टर बेडरूम हा ईशान्य भाग, म्हणजे नॉर्थ ईस्ट रिजन, म्हणजे उत्तर, ईशान्य आणि पूर्व, नॉर्थ ईस्ट आणि ईस्ट या 3 भागामध्ये जर त्यांचा बेडरूम असेल तर पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हे दोघंही बऱ्यापैकी शांत असतील, आपल्या आपल्या कामात खूप चांगले एफिशियंट असतील. पण ओव्हरऑल समाजामध्ये किंवा अगदी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबापासून तर समाजातल्या सगळ्या वेगवेगळ्या पातळ्यांपर्यंत ते प्रभावहीन असतात. त्यांचा स्वतःचा कुठे असा प्रभाव पडणार नाही. पण जर तोच बेडरूम यांचा आग्नेय म्हणजे साऊथ ईस्ट रिजन मध्ये आला तर ते अग्नितत्वात आले. अग्नितत्वात जर ते झोपायला लागले तर निश्चितपणे दोघांमधला तापटपणा प्रचंड वाढतो. काय विचारता सोय नाही, कहर असा त्याचा प्रकार होईल. आणि त्यात त्यांना पुन्हा ऍसिडिटी, इंडायजेशन आणि प्रत्येक कामामध्ये दिरंगाई हे प्रॉब्लेम आलेच पाहिजे.
अच्छा. प्रत्येक कामामध्ये एक साधी सिंपल गोष्ट, एखाद्या माणसाला जर अस्वस्थ वाटायला लागलं आणि त्याच्यावर जर कुठेतरी प्रश्नांचा भडीमार झाला तर तो वैतागणार, चिडचिड होणार. एक ते कारण या सगळ्या गोष्टी. तेच जर हे दाम्पत्य जर साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशेत झोपत असेल, मी एक निश्चित सांगेल की हा भाग त्यांच्या झोपण्यासाठी चांगला आहे. त्या दोघांमधलं बॅलन्सिंग, त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं डिसिजन मेकिंग, या सगळ्या गोष्टी प्रचंड चांगल्या असतात. पण जर तेच हे दाम्पत्य वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट रिजन मध्ये जर झोपत असेल तर वायू तत्व म्हणजे धरसोड प्रवृत्ती, चंचल प्रवृत्ती, या ठिकाणी झोपणाऱ्या दाम्पत्यामध्ये वादविवाद होणारच, टेक इट फॉर ग्रँटेड. आणि जर हे ब्रह्मतत्वात झोपत असतील तर म्हणजे मध्यभागी जर त्यांचा बेड येत असेल तर त्यांना आपण अगदी सिंपल म्हणू गुड फॉर नथिंग. म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये ते प्रभावहीन असतील, कुठल्याही योजना त्यांनी आखल्या तर त्याच्यामध्ये काम होणार नाही. म्हणजे आता विचार करा की तुमचा बेडरूम कुठे आणि कसा आहे. याच्याही पलीकडे जाऊन मी असं म्हणेन की जर हे दाम्पत्य, मी असं म्हणेन की जर त्यांचा बेडरूम आता थोडंसं मायक्रो लेवलवर म्हणजे पूर्व आणि आग्नेय यांच्यामध्ये एक छोटासा भाग आहे, इथे जर त्यांचा बेड आला तर त्यांच्या म्हणजे वादविवाद नुसतं त्याला म्हणजे एक मंथन, चर्चा चर्चा चर्चा, त्याच्यातून काहीच फलित निघणार नाही. हा एक प्रकार त्यांच्यात निघू शकतो. दुसरी गोष्ट बेसिकली मी तुम्हाला असं म्हणतो की साधारणपणे साऊथ आणि साऊथ वेस्ट या भागात जर ते झोपले तर त्यांना कुठल्याही कार्यात यश मिळणार नाही. म्हणजे जे केलेले काम हे वेस्ट जाणं, वाया जाणं, वायफळ होणं हा प्रकार घडणारच. त्याच्या पलीकडे पुढे जाऊन तुम्हाला मी असं म्हणेन की साधारणपणे जर ते वेस्ट आणि नॉर्थ वेस्टच्या मध्ये झोपले तर डिप्रेशन त्यांना येण्याचे चान्सेस खूप आहे. आणि साधारणपणे एक गोष्ट अशी आहे की जर ते उत्तर आणि वायव्य याच्यामधला एक भाग त्यांचा जर बेडरूम असेल तर त्यांचा फक्त शृंगाराकडे जास्त कल, हा प्रकार एकंदरीत त्यांच्या जीवनात म्हणजे इतका बारकाई नाही. याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी सांगतो ना की 32 भाग आणि 81 भाग याचं जर चर्चा करायची म्हटली तर त्या प्रत्येक भागामध्ये जर तुमचा बेड आला तर काय होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी इतका प्रचंड या क्षेत्रात म्हणजे थोडक्यात या शास्त्राने खूप अति गहन असा अभ्यास केलेला आहे. आणि तुम्ही कुठल्या दिशेत झोपताय एवढं फक्त जर त्या वास्तुतज्ञाला कळलं तर तो तुमच्या घरात किंवा तुमच्या दोघांमध्ये, त्या पती पत्नींमध्ये काय घडत असेल हे सहज सांगू शकतो. याची झलक मी आत्ता जस्ट दिली. सो या पद्धतीने मला असं म्हणायचंय की साधारणपणे तुमचा बेडरूम यात सुद्धा बेसिकली मी असं म्हणेन की प्रकर्षाने वायव्य म्हणजे नॉर्थ वेस्ट आणि दुसरा आग्नेय, हे दोन भाग तुमच्या म्हणजे त्या पती पत्नीमधले वाद वाढवण्यास अत्यंत कारणीभूत ठरतात, हे ढोबळमानाने लक्षात घेतलं. नक्की. सुसंवादाबद्दल तर आपण बोलतोच आहे, मात्र बऱ्याचदा असं होतं की सुसंवाद चांगले असतात, वातावरण सुद्धा घरातलं चांगलं असतं, मात्र एकमेकांचं जे करिअर असतं ते समजून घेण्यात नवरा बायको कुठेतरी कमी पडत असतात किंवा ते कपल असतं ते कुठेतरी कमी पडत असतं. तुझं करिअर खूप चांगलं आहे, माझं करिअर खूप वाईट आहे, यामुळे खूप वादविवाद होत असतात. तर हे सुद्धा खरंच कारण होऊ शकतं का की त्यांच्यामध्ये वादविवाद निर्माण होण्याचं, त्यातून काही अडचणी निर्माण होण्याचं, आणि या सगळ्याला सुद्धा आपण वास्तुशास्त्राच्या मदतीने सोडवू शकतो का? निश्चितपणे. आता मगाचं माझं जे विश्लेषण मी सांगितलं त्या आधारावर बेसिकली मला आपल्या प्रेक्षकांना हे सांगण्याचा माझा प्रयत्न होता की तुमचा बेडरूम आणि तुमचे वादविवाद याचं तुम्हाला एक स्रोत किंवा मूळ कारण कळावं, हा त्यातला भाग आहे. आता काय झालं माहितीये का की शहरी भागामध्ये जे दाम्पत्य राहत आहेत हे खूप करिअर ओरिएंटेड झाले. खास करून मी तुला सांगू की जर म्हणजे काही भाग मुंबईचा, पुण्यातला काही भाग आणि बँगलोर या ठिकाणी मी असं बघितलंय की IT इंडस्ट्री ही प्रचंड जोरदार आहे. आता IT इंडस्ट्रीमध्ये काम करणारी माणसं जी आहेत ना त्यांचं जीवन सगळं खूप विचित्र आहे. एक तर IT इंडस्ट्रीमध्ये पैसा खूप मिळतो, त्यामुळे अचानक आलेल्या पैशाचा चांगला पैसा आल्यामुळे त्यांची जीवनशैली बदलली असते. पण ऍट द सेम टाइम IT मध्ये काम करणाऱ्यांचं जीवन मी असं म्हणेन की खूप विचित्र आहे. आणि ही माणसं अक्षरशः मी कधी कधी असं म्हणेन की वर्कोहॉलिक किंवा अक्षरशः कामासाठी वेडे झालेले असतात. एकतर जर त्या परदेशी कंपनी बरोबर ते काम करत असतील म्हणजे अमेरिकेतल्या वेळेनुसार काम करायचं म्हटलं तर रात्री लिटरली मी तुला सांगतो मी अशी दाम्पत्य बघितलेली आहेत
की रात्र रात्र काम करतायत बरोबर. आणि एकमेकाचा त्यांचा संबंध नाही. नाही. हं, हा एक मोठा विचित्र आणि गहन प्रश्न विचार हं, आहे. हं. त्यानंतर बेसिकली असं आहे की त्याला प्रत्येकाला आयुष्यात खूप मोठं व्हायचंय. हं, हं. मग तो मोठा होण्यासाठी बाकी काहीच बघत नाहीये की आपण माणूस म्हणून जन्माला आलोय, आपलं माणूस म्हणून एक काहीतरी कर्तव्य आहे. हं. मी एक नवरा आहे, मी एक बाप बाप. आहे, मी एक भाऊ आहे, असं बहीण आहे, बायको आहे. या रिलेशनचा त्यांना विसरच पडलेला असतो. हं. आणि जेव्हा माणूस असा स्वकेंद्रित होतो ना आणि त्याच्या भोवती अनेक माणसं असतात, त्यांच्या अपेक्षा असतात. मग जर तुम्ही त्या फुलफिल नाही केलं, तुम्ही स्वकेंद्रित झालात तर काय होईल? बरोबर. तुमच्या घरामध्ये एकीकडे तुम्ही करिअरमध्ये प्रचंड उडी माराल, चांगली झेप घ्याल, पण वैयक्तिक जीवनात सगळा घोळ झालेला असतो. अगदी, अगदी. आणि तो घोळ त्याला कारण एक तर वास्तुशास्त्र आणि त्याला उपाय पण वास्तुशास्त्रातच आहे, एवढं मी नक्की सांगतो. नक्कीच, नक्कीच. याचबरोबर एकमेकांचे इगो हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याबद्दल सुद्धा जाणून घेऊया. मात्र इथे एका छोट्याशा विश्रांतीची वेळ झालेली, लगेचच भेटतोय. कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम वास्तू रविराज वास्तू संस्कृती.